सरकारचा दावा आहे की खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं आहे, मोठ्या प्रमाणात उद्योग आलेत, FDI आले. त्यांनी असं सांगावं ना त्याच्यामध्ये की आत्ताची प्रेझेंट सिच्युएशन जी आहे, अनऑफिशियली शासन जे म्हणतं आहे की सरकारी आणि निम सरकारी असं जर धरलं तर एकंदरीत 14 लाख एम्प्लॉयमेंट आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये किती भर केली ह्याची आकडेवारी द्या ना. आणि दुसरं, प्रायव्हेट सेक्टरमधलं एम्प्लॉयमेंट किती वाढवलेलं आहे ते तुम्ही असताना सांगा. आणि IT सेक्टरमध्ये वाढले की कमी झाले याचा तुम्ही खुलासा करा. बरोबर, तुम्ही म्हणता हे मुद्दे म्हणतात, एम्प्लॉयमेंटचा मुद्दा तुम्ही म्हणतायत, एम्प्लॉयमेंटचा आहे. दुसरा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे हमी भावाचा मुद्दा. त्या संदर्भातला कायदा होणार आहे का, आणि जो कोणी हमी भावामध्ये घेणार नाही त्याला तुम्ही हमी भावामध्ये घेतलं पाहिजे याच्यासाठी फोर्स कसं करणार. पण मग गेल्या वेळेसारखं संविधान बचावाचा मुद्दा यावेळेस प्रभावी नसेल. यावेळेस संविधान वाचलं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे मुसलमानांचं म्हणणं असं आहे की संविधान आम्ही वाचवलेलं आहे, आता काही कोणी बदलू शकत नाही. 100 वर्ष कोणी आता संविधान बदलतो असं भाषाही करणार नाही. त्याच्यामुळे आपण बघत असाल की मुस्लिम मासमध्ये एक चर्चा सुरुवात झालेली आहे कि हमने आपको सत्ता में बिठाया, हमने आपको इज्जत दी, इतने सारी जीत के लिए आए, अब हमारी भागीदारी और हिस्सेदारी की बात करो. मला जी कळलेलं आहे त्या प्रमाणात इंडिया आघाडी किंवा इथली महाविकास आघाडी, काँग्रेस, NCP आणि उद्धव ठाकरे यांची जी आहे त्याला 44 मतदारसंघातली लिस्ट देण्यात आलेली आहे की या 44 मतदारसंघामध्ये मुस्लिम उमेदवार पाहिजेत. बरं, मग आता बघायचं आहे त्या लिस्टचं काय होते.